ही गाडी आहे ती MJH 2999 नंबरची गाडी आहे. सांगली जिल्ह्यातील मोहिते वडगाव गावचे धोम मोहिते. नव्या पिढीला धोम मोहिते यांच्याबद्दल काही माहिती नसेल, मात्र सांगली जिल्ह्यामध्ये जे सागरेश्वर अभयारण्य आहे ते भारतातील पहिलं मानवनिर्मित अभयारण्य आहे. आणि हे मानवनिर्मित अभयारण्याचे शिल्पकार कोण असतील तर धोम मोहिते. तर धोमांना हे स्वातंत्र्य सैनिक होते, क्रांतिसिंह नाना पाटील यांचे सहकारी होते आणि वृक्षप्रेमी होते. सांगली जिल्ह्यात जे सागरेश्वर अभयारण्य उभा राहिलं त्याचं सगळं श्रेय ते धोम मोहिते यांना आहे. त्यांना लोक अण्णा म्हणायची आणि अण्णांचा सगळा प्रवास हा ह्या मोटरसायकलनं ह्या स्कूटरनं झालेला आहे. त्या काळामधला एवढा मोठा माणूस प्रवासाची कसलीही साधनं नसताना किंवा साधनं दुर्मिळ असताना अण्णांसारखा माणूस मैलोन मैल ह्या गाडीवरून प्रवास करत होता. आणि एक पत्रकार म्हणून त्यांचा नावलौकिक होता. किर्लोस्कर नावाचं मासिक आमच्या भागातून निघायचं, किर्लोस्कर वाडीतून. त्या मासिकात सुद्धा अण्णा लिहायचे. त्यांनी मुलाखतीच्या मैदानातून नावाचा एक कॉलम, एक लोकप्रिय कॉलम लिहिला. त्याला महाराष्ट्रभर लोकांनी खूप प्रतिसाद दिला. आणि त्या मुलाखतीच्या मैदानामध्ये अगदी प्रगतशील शेतकऱ्यांपासून ते अगदी दौड घालणाऱ्या दरोडेखोरापर्यंतच्या मुलाखती अण्णांनी छापल्या. आणि एक पत्रकारितेमध्ये एक वेगळा प्रकारचा एक प्रवाह धोमा अण्णांनी उभा केला. अण्णा हे पत्रकार होते, अण्णा हे स्वातंत्र्यसैनिक होते, अण्णा सामाजिक कार्यकर्ते होते. आणि त्यांच्या सागरेश्वर अभयारण्याच्या निर्मितीबद्दलच्या कामाची दखल घेऊन केंद्र सरकारनं धोम मोहिते अण्णांना वृक्षमित्र हा किताब दिला. दिल्लीला राष्ट्रपतींच्या हस्ते अण्णांचा गौरव झाला आणि अण्णांना वृक्षमित्र पुरस्कार मिळाला होता. अशा अण्णांच्या घरी मोहिते वडगाव या गावामध्ये मी आलेलो आहे. इथं अण्णांची वस्ती आहे. आणि तुम्हाला सांगायला मला अभिमान वाटतोय की एक आमच्या भागातील एक मोठा पत्रकार आणि मोठा माणूस म्हणजे धोमा अण्णा होते. मी लहान असताना ते ह्या गाडीवर प्रवास करायचे हे मी पाहत होतो. आणि ह्या अण्णांच्याबद्दल आपल्याला काहीतरी नव्या पिढीला सांगावं म्हणून या ठिकाणी मी आपल्याला हे सांगत आहे आणि शेअर करत आहे. खरं तर अशी फार माणसं आपल्या समाजामध्ये असतात, पण ती उपेक्षित राहिलेली असतात. अण्णांनी एक काळ पत्रकारितेमध्ये गाजवला, सागरेश्वर अभयारण्य निर्माण केलं. भारतामधलं एकमेव मानवनिर्मित अभयारण्य आहे सागरेश्वर अभयारण्य. आणि त्या अभयारण्याचे शिल्पकार आहेत धोम अण्णा. एवढंच या पिढीला मला सांगायचं आहे. आणि मी या ठिकाणी अण्णांना अभिवादन करतो. थांबतो.